जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या कामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल। पुढे चला, सगळं समाधानकारक झालेलं आहे। प्रश्न क्रमांक 6। नमस्कार सगळ्यांना। आज आहे 13 मार्च। तर बघा, मार्चचा हप्ता यायला चालू झालेला आहे। कालपासूनच हा जो हप्ता आहे तो वितरित करण्याची प्रोसेस जी आहे ती चालू झालेली आहे। तर काल पहिल्या टप्प्यात काही महिलांना मार्चचे पैसे आलेले आहेत, ठीक आहे। आता बघा, तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो मागच्या आठवड्यात आला होता, तसेच तो अजूनही यायचं चालू आहे। पण आता मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सगळ्या बहिणींना पडला होता। तर आदित्य मॅडम यांनी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्रितपणे देण्यात येणार होता। त्यामुळे महिलांना वाटलं की आता आपल्या खात्यात 3000 रुपये येतील डायरेक्ट, पण तसं न होता हे जे फेब्रुवारीचा आणि मार्चचा जो हप्ता आहे तो 2 टप्प्यात मिळणार असं आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता वेगळा आणि मार्चचा हप्ता वेगळ्या टप्प्यात वितरित करण्यात येत आहे, ठीक आहे। त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही हप्ते मिळणार आहे। तुम्ही निश्चिंत राहावं असं आदित्य मॅडम यांनी म्हटलंय। त्यामुळे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना मार्चचा हप्ता येणारच आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। मार्चचा हप्ता हा कालपासून वितरित होण्यास चालू झालेला आहे। काल पहिला टप्पा होता, काल बऱ्याच महिलांना पैसे आलेले, तर आज होळीच्या निमित्ताने सगळ्या महिलांना पैसे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज दुसरा टप्पा असल्यामुळे बऱ्याच म्हणजे 90% महिलांना आज पैसे येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही तुमचे मेसेज जे आहे ते चेक करत राहा फोनवरचे। तसेच मला काही प्रश्न असतील किंवा काय असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स ज्या तुमचा तुम्हाला येत राहतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि शेअर करा आणि लाईक करा, ठीक आहे। तर बघा, आता हे 2 टप्प्यात जे 3000 रुपये मिळणार होते त्याचा पहिला टप्पा म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जो होता तो मिळाला आहे। आता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही मिळाला त्यांचं काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठेही स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही मिळाला त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी पण, ठीक आहे। आता काल ज्यांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना आज मिळू शकतो। आज काही महिलांना मिळेल, उद्या काही महिलांना मिळेल, पण तो मिळणारच आहे। पण मार्चचा हप्ता सगळ्याच महिलांना मिळणार नाही। आता कुठल्या महिलांना मिळणार नाही ते पण सांगते बघा, आणि काय करायचं ते पण सांगते बघा। ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल अजून पण त्यांनी या आठवड्यात वाट बघायची आहे। पण ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही त्यांना मार्चचा हप्ता सुद्धा येणार नाही, कारण त्या बहिणी थेट टप्प्यात राहू शकतात। कारण जी अर्जाची पडताळणी वगैरे जी होती, ठीक आहे, ती झालेली आहे। त्याच्यामध्ये बऱ्याच महिला अपात्र ठरल्या गेल्या आहेत। तर आपल्याला माहिती आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये फेर पडताळणी झाली आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच निकषांद्वारे महिलांना अपात्र केलं गेलं आहे किंवा ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना थेट अपात्र केलं आहे, त्याचं नाव योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही पण त्यात असू शकता। जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल अजून तर तुम्ही अपात्र असू शकता, लक्षात घ्या, ठीक आहे। नाही ते कसं चेक करायचं, कारण याची कुठलीही प्रसिद्ध यादी कुठे प्रसिद्ध केली जाणार नाही की ह्या बहिणी अपात्र आहेत नावं घेऊन तुमची, असं काही नाही। तुम्हाला स्वतः चेक करायचं आहे। ते कसं चेक करायचं ते पण सांगतो बघा। जर तुमच्या घरात 4 चाकी असेल, तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल,
ह्या ज्या गोष्टी असतील तर तुम्ही अपात्र आहात, कारण याची जी पडताळणी झालेली आहे वेगवेगळ्या विभागाकडनं डेटा मागवलेला आहे, कारण त्या डेटाची मॅच केलेला आहे. म्हणजे जसं की आता बघा एका कुटुंबात 4 चाकी आहे, कारण ती RTOकडनं माहिती मिळली जाते की कुठल्या कुटुंबात 4 चाकी आहे. आता एका कुटुंबात 4 चाकी आहे, चला त्याच कुटुंबातली महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते का हे चेक केलं गेलेलं आहे. त्यानुसार जर असं आढळलं तर तिला थेट अपात्र केलं गेलेलं आहे. तसेच त्याच बाबतीत इन्कम टॅक्स सुद्धा असंच केलेला आहे. ज्या घरातल्या कोणत्याही व्यक्ती तुमच्या घरातला कुठलाही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याला थेट अपात्र केलं गेलेलं आहे. त्यामुळे तुमच्या घरात असं काही असेल तर तुम्ही अपात्र आहात. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता अजून आला नसेल तर तुम्ही स्वतःला अपात्र म्हणून घेऊ शकता, कारण तुम्हाला थेट अपात्र केलं, तुमचं नाव योजनेत कट केलंय, तुम्हाला इथून पुढे कुठलेच हप्ते मिळणार नाहीत. लक्षात घ्या, ना 1500चा हप्ता नाही, 2100चा पुढचा कुठलाच हप्ता मिळणार नाहीये. ठीक आहे, कारण आता असं झालं की त्यांना थेट अपात्र केलं, कारण ज्या पात्र बहिणी त्यांनाच लाभ मिळावा यासाठी त्यांनी फेरपडताळणी केली होती. तर ती फेरपडताळणीमध्ये बऱ्याच अपात्र महिला आढळल्या आणि त्यांना थेट अपात्र केलं गेलेलं आहे. ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. आता तुम्ही काय नाही करू शकत, कारण तुम्ही अपात्र ठरलेला आहेत. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला कुठलेच पैसे मिळणार नाहीत किंवा लाडक्या बहिणीचे कुठलेच पैसे तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. तसे ज्यांना जानेवारीचा हप्ता पण नाही आला अजून आणि फेब्रुवारीचा हप्ता पण नाही आला, अशा बहिणी तर अपात्र म्हणजे 100% अपात्र आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचे हप्ते जे आहेत जानेवारीपासूनच बंद केले आहेत त्यांनी. ठीक आहे, जानेवारीचा हप्ता ज्यांना आला नसेल त्या पण बहिणी अपात्र आहेत, त्यांना फेब्रुवारीचा पण हप्ता येणार नाही. लक्षात घ्या, त्यामुळे काही निवडक महिन्यालाच फक्त फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता येणार आहे. आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता पण नाही आला त्यांना मग पुढचा हप्ता येण्याचं काही हेच नाही, कारण त्या अपात्रच आहेत. ठीक आहे, त्या गोष्टीत तसेच अजून काही गोष्टी आहेत, जसं की तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय, जसं की संजय गांधी निराधार योजना, या योजनेचा लाभ घेताय तुम्ही, किंवा अशा वेगळ्या कुठल्या योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 1500पेक्षा जास्त रक्कम मिळते, अशा योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही अपात्र आहात. ठीक आहे, कारण त्याचा लाडकी बहीण योजनेचा निकषच होता. तुम्ही जे हमीपत्र वाचलंच असेल, हमीपत्र भरताना तुम्ही सगळं वाचूनच तिथे तुम्ही भरलाय, तर त्या निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला अपात्र केलं गेलं. लक्षात घ्या, कारण ते निकष त्यांनी काढलेच होते तसे. त्यामुळे हमीपत्रावर जेवढे निकष आहेत त्या निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्ही याला थेट अपात्र केलेलं गेलं, त्याची पडताळणी वगैरे सगळं झालेलं आहे. अजून एक गोष्ट नवीन जे निकष होता जो अजित मॅडम यांनी सांगितला होता मागे, तो म्हणजे जर तुमचं बँक खात्यावरचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव जर त्यात काही तफावत असेल, म्हणजे तुमचं स्पेलिंग वेगवेगळं असेल, तुमच्या नावाचं काही वेगळं असेल, नाव वेगळं असेल, स्पेलिंग वेगळं असेल, तरी तुम्ही अपात्र ठरलेले का? कारण ते त्यांनी सांगितले की ते एकदम मॅच पाहिजे, की हे नाव आणि हे वेगळं असल्यावर तुम्हाला अपात्र केलं गेलेलं. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला ते चेक करायचं की तुमचं ते आहे का. दुसरं तुमच्याकडे काहीच नसेल, म्हणजे 4 चाकी नसेल, तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत नसेल, कोणी सरकारी नोकरीत नसेल, तरी पण तुम्हाला पैसे नसेल आले तर तुम्ही ही गोष्ट चेक करा. ठीक आहे, जर ह्या गोष्ट असेल तुम्हाला पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, ह्या महत्त्वाच्या गोष्टी मला चेक करायच्या. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला पैसेच येणार नाही तर तुम्ही उगीच पाठ बघू नका पैशाचे, असं माझं म्हणणं आहे माझं. कारण अपात्र असाल तर तुम्हाला पैसे येणारच नाहीत. त्यामुळे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता ना आला, जानेवारीचा हप्ता ना आला, त्या बहिणींनी अपात्र आहे म्हणूनच स्वीकार करावा, कारण पुढचे पैसे येणार नाहीत. मार्चचा हप्ता पण कालपासून चालू झाला, आज पण काही टप्प्यात येणार आहे, तो 1500 रुपयांनीच येणार आहे. सध्या 2100 रुपयाची काही तरतूद केलेली नाहीये, कुठेही काही घोषणा केली नाहीये. त्यामुळे 2100 रुपयांची महिलांनी वाट बघून सध्या म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता तरी आपल्याला 1500 मिळतो. एप्रिलचा हप्ता किती मिळतो आपण ते पाहूयात, कारण तेव्हा काय या कालावधीत घोषणा होण्याची शक्यता आहे 2100 रुपयांची. त्यामुळे ते पण आहे. तर तुम्हाला 2100 रुपये हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की 2100 रुपये हवे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल आणि सरकारपर्यंत पोहोचेल. त्यामुळे सरकार जे आहे तर लवकरात लवकर 2100 रुपयांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर इथे कमेंट करा की 2100 रुपये हवेत आम्हाला म्हणून. ठीक आहे, एप्रिलचा महिना 2100 रुपये हवे अशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिलांना कळेल की आता आपल्याला 2100 रुपयाची गरज आहे आणि 2100 रुपये मिळालेच हवेत सरकारकडनं. ठीक आहे, नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मला पोहोचवा. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा.